नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जावामध्ये टॉप 10 कोडिंग प्रोग्राम. तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे की फाइंड डुप्लिकेट एलिमेंट इन लिस्ट युजिंग जावा 8. एक लिस्ट प्रोव्हाइड केली त्यांनी, तर त्यामध्ये डुप्लिकेट एलिमेंट फाइंड आउट करायचं आहे. आता लिस्ट आहे 1 2 4 5 2. तर ह्यामध्ये 2 डुप्लिकेट आहे. करेक्ट आउटपुट काय आलं पाहिजे 2. तर आता आपण स्टार्ट करू. फर्स्ट काय करू, ह्याला इनपुटला लिस्टमध्ये कन्वर्ट केलं. करेक्ट. नेक्स्ट स्टेप काय आहे आपल्याला, आता स्ट्रीम API यूज करायची आपल्याला यामध्ये. तर डॉट स्ट्रीम डॉट फिल्टर. आता हे फिल्टरमध्ये काय होतं की हे फिल्टरमध्ये ट्रू किंवा फॉल्समध्ये रिझल्ट म्हणजे रिटर्न करते. करेक्ट. मग आता आपल्याला काय करायचं, डुप्लिकेट एलिमेंट फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, एक हॅश सेट घ्यावा लागेल. न्यू हॅश सेट. इंटिजर. सेट. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये काय करणार आपण, इथं लॅम्बडा एक्सप्रेशन यूज करू, म्हणजे एक एक व्हॅल्यू इटरेट करून पाहू. आता नॉट सेट डॉट ॲड आणि ही व्हॅल्यू पुट करू त्याच्यामध्ये, जी पण व्हॅल्यू असेल ते लॅम्बडाची. आता ह्याच्यामध्ये हे कसं वर्क करणार, सपोज फर्स्ट एलिमेंट आला. करेक्ट. फर्स्ट एलिमेंट काय केला आपण सेटमध्ये ॲड केला, म्हणजे ह्या सेटमध्ये ॲड केला, तर तो काय करणार, रिटर्न रिझल्ट हा ट्रू करणार. करेक्ट. सपोज सेकंड ॲड केला, म्हणजे 2 ॲड केलं, 2 एलिमेंट हा पण काय करणार, ट्रूच रिटर्न करणार, कारण तो फर्स्ट टाइम म्हणजे त्यामध्ये तो ॲड नाही, तो एलिमेंट अवेलेबल नाही त्या सेटमध्ये. करेक्ट. फॉर एक्झाम्पल आपण 4 बी ॲड केला, 5 पण, कारण हे डुप्लिकेट नाहीत. आता सपोज 2 ऑलरेडी ॲड आहे ह्याच्यामध्ये. करेक्ट. त्या केसमध्ये काय करणार, ही डॉट म्हणजे सेट डॉट ॲड मेथड ही रिटर्न फॉल्स करणार. फॉल्स केल्यामुळे ही काय करणार, इथं नॉट आहे, म्हणजे फॉल्स म्हणलं की ती ट्रू होणार. करेक्ट. नॉट म्हणजे अपोजिट करतं त्यामध्ये. करेक्ट. म्हणजे इथं आपल्याला भेटून जाईल. आता सपोज आपल्याला नुसतं डिस्प्ले करायचं आहे रिझल्ट, तर आपण काय करणार, फॉर इच लूप जस्ट यूज करणार आणि मेथड रेफरन्सनी इथं ते प्रिंट करणार. करेक्ट. आता काय करू, याला जस्ट आपण रन करू. बघा 2 आलं. करेक्ट. जर आपल्याला हे प्रिंट नाही करायचं, ही कुठल्या तरी लिस्टमध्ये किंवा सेटमध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कमेंट करू फॉर इच लूपला आणि डॉट कलेक्टर्स ॲज कलेक्टर टू लिस्ट, किंवा आता सपोज लिस्टमध्ये कन्वर्ट करायचे मला, तर मी काय करणार, लिस्ट रिटर्न करणार. ही लिस्ट टू फॉर एक्झाम्पल हे केलं, तर ह्याच्यामध्ये काय करेन, तो युनिक नंबर तो जनरेट म्हणजे डुप्लिकेट नंबर आहे तो लिस्ट 2 मध्ये येणार. तर इथं पण आउटपुट काय येणार, 2च येणार. करेक्ट. हा होता फाइंड डुप्लिकेट एलिमेंट इन लिस्ट युजिंग जावा 8. तर सेकंड प्रॉब्लेम आहे फाइंड सेकंड हायेस्ट नंबर युजिंग स्ट्रीम. आता हे इनपुट आहे 1 2 4 5 2. तर फॉर एक्झाम्पल हा इंटिजर आहे, हा हे नंबर. ह्यामधील काय करायचे, आपल्याला सेकंड हायेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे. सेकंड हायेस्ट नंबर कोणता आहे, 4 आहे. मग आउटपुट काय होतं, एक्सपेक्टेड आहे 4 आहे. करेक्ट. तर सेकंड हायेस्ट नंबर फाइंड आउट करायचा आहे, तर युजिंग स्ट्रीम. तर आपल्याला काय करायला, हा प्रीम्युटेड डेटा टाईपमध्ये ॲरे होल्ड केला आहे. करेक्ट. इंटिजर. फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, त्याला कन्वर्ट करावं लागेल ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये किंवा स्ट्रीममध्ये कन्वर्ट करावं लागेल फर्स्ट. करेक्ट.
नंतर त्यासाठी एक मेथड आहे ॲरेज ॲज स्ट्रीम. तर ही कशामध्ये कन्वर्ट करतो? इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट करणार. जो पण अरे आहे ते कशामध्ये कन्वर्ट करणार? इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट करणार. करेक्ट? सो इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट केलं त्याने. करेक्ट? म्हणजे हा रिटर्न कशात करणार? इनडायरेक्टली इंट स्ट्रीम रिटर्न करणार. करेक्ट? म्हणजे ह्या अरेला इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट केलं. आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपल्याला, की हे डुप्लिकेट जे आहेत ते रिमूव्ह करावं लागते ना आपल्या यामध्ये. फॉर एक्झाम्पल ट्रू डुप्लिकेट आहे यामध्ये, तर हे फर्स्ट रिमूव्ह करावं लागतं ना आपल्याला. त्यासाठी कुठली मेथड? डिस्टिंक्ट नावाची मेथड आहे त्यामध्ये. करेक्ट? तर डिस्टिंक्ट यूज केली त्यासाठी. करेक्ट? आता नंतर काय करावं लागेल? आता आपला जी आहे ॲरे आहे, म्हणजे ही जी इथपर्यंत रिटर्न जो रिझल्ट प्रोड्यूस करतोय ती इंट स्ट्रीममध्ये करतोय. करेक्ट? आपल्याला काय करावं लागेल आता ह्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? स्ट्रीममध्ये कन्वर्ट करावं लागेल. करेक्ट? मग त्यासाठी बॉक्स ही नावाची मेथड आहे. ही कशामध्ये कन्वर्ट करते? म्हणजे इंट स्ट्रीम टू स्ट्रीममध्ये कन्वर्ट करणार आहे. करेक्ट? हे कन्वर्ट केलं कशामध्ये? इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट केलं. आता नेक्स्ट काय आहे की आपला सेकंड हायेस्ट नंबर काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शॉर्टिंग करावं लागेल. कशामध्ये? डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. मग इथं शॉर्ट नावाची मेथड यूज करायची. आता इथं शॉर्ट नावाची मेथड यूज करतो. ही डिसेंडिंग ऑर्डरनी करायची आपल्याला. करेक्ट? आता दोन व्हेरिएबल आहेत ह्यामध्ये, ए आणि बी. तर इथं लॅमडा यूज करून आपल्याला बी मायनस ए, मग हे आपल्याला कसा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रिझल्ट प्रोड्यूस करून देणार. करेक्ट? तर नेक्स्ट काय आहे की डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रिझल्ट आला ह्याच्यामध्ये. आता सपोज 5, 4, 2, 1 असं ह्याच्याने रिझल्ट प्रोड्यूस झाला. तर आपल्याला फर्स्ट जी 5 आहे टॉपचा एलिमेंट तो काय करावा लागेल? स्किप करावा लागेल, कारण आपल्याला सेकंड हायेस्ट पाहिजे. तर स्किप फर्स्ट एलिमेंट स्किप केला. आता नेक्स्ट तर आपल्याला काय करायचं आहे? फाइंड फर्स्ट एलिमेंट घ्यायचा आहे यामध्ये. करेक्ट? डॉट गेट म्हणजे एकच एलिमेंट आपल्याला भेटून जाईल यामध्ये. आता यामध्ये एलिमेंट फॉर एक्झाम्पल एलिमेंट भेटेल. आता फॉर एक्झाम्पल आता ह्याला काय करू? प्रिंट करू. तर चेक करू आपण तर सेकंड हायेस्ट एलिमेंट भेटतोय का ते. येस, एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला भेटलं याच्यामध्ये. करेक्ट? हे होतं सेकंड हायेस्ट एलिमेंट फाइंड आउट केला युजिंग स्ट्रीम. आता थर्ड प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे फाइंड द हायेस्ट सॅलरी एम्प्लॉय फ्रॉम लिस्ट. तर हायेस्ट सॅलरी फाइंड आउट करायची लिस्टमधून. त्यासाठी एक आपण काय केलं? एक क्लास डिक्लेअर केला, म्हणजे क्रिएट केला एक क्लास. त्यामध्ये दोन फील्ड घेतल्या, एक नेम आणि सॅलरी. कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आणि गेटर्स मेथड क्रिएट केल्या आणि त्यामध्ये एक टू स्ट्रिंग मेथड ॲड केली, ते जस्ट प्रिंट करणार आहे नेम आणि सॅलरी. आणि आपण एम्प्लॉय घेतले त्यामध्ये सब 4 एम्प्लॉय ॲड केले. तर राहुल, प्रिया, अमित, नेहा. तर राहुलची सॅलरी 50,000, प्रियाची 75, अमितची 60 आणि नेहाची 90,000. करेक्ट? तर आपलं काय आहे की हायेस्ट सॅलरी फाइंड आउट करायची ह्यामधून. करेक्ट? तर फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल? ही जी एम्प्लॉय आहे त्याला स्ट्रीममध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर स्ट्रीम डॉट नंतर काय करायचं? मॅक्स सॅलरी फाइंड आउट करायची आपल्याला. करेक्ट? तर मॅक्स फंक्शन यूज करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये बघा कंपॅरेटर यूज केलेले आहे त्यांनी, कारण आपल्याला काय करायचं? कम्पेअर करून मॅक्स फाइंड आउट करावं लागेल ते सॅलरी. करेक्ट? मॅक्स फंक्शन हे काय करतंय? कंपॅरेटर म्हणजे कंपॅरेटरचा म्हणजे ॲक्सेप्ट करते पॅरामीटर कंपॅरेटरचा. करेक्ट? तर ह्याच्यामध्ये काय करावं लागणार? आता कंपॅरेटर घ्यावं लागणार आपल्याला. करेक्ट? ॲज अ पॅरामीटर काय घेते? ते कंपॅरेटर घेते.
तर कंपॅरेटर डॉट कंपेअरिंग, आता ह्यात कंपेअर करायचे आपल्याला व्हॅल्यू. करेक्ट. आता आपल्याला काय करायचे, कंपेअरिंग करायचं. कंपेअरिंग काय करावं लागेल, डबल करावं लागेल. कारण आपण डबलमध्ये सॅलरी घेतली. करेक्ट, डबल ह्याच्यामध्ये. करेक्ट. तर आता काय करावं लागेल, हे तर एक्स डॉट गेट सॅलरी. इथं काय केलं आपण, मी काय यूज केलं इथं, लॅम्बडा एक्सप्रेशन यूज केलेलं आहे कंपेअरिंगसाठी. आपल्याला काय कंपेअर करायचे, सॅलरी. करेक्ट. तर आता ही मेथड काय रिटर्न करते ते बघू. ही मेथड काय रिटर्न करते, ऑप्शनल क्लास रिटर्न करते. करेक्ट. मॅक्स सॅलरी. फॉर एक्झाम्पल मला आता काय करणार ह्याला, आता ही आपल्याला रिझल्ट कशामध्ये भेटलाय, ऑप्शनल क्लासमध्ये भेटलेला आहे. करेक्ट. तर आता ह्याच्यामधून आपण काय करू, फेच करू. त्याला कसं फेच करणार, ह्यामध्ये मॅक्स सॅलरी डॉट गेट केलं. करेक्ट. आता ह्यामध्ये आपल्याला, आपण ह्याला जस्ट रन करू, बघू आउटपुट आपल्याला काय भेटते ते. करेक्ट. नेहा, मग कुणाची सॅलरी जास्त आहे, नेहाची जास्त आहे. हायेस्ट सॅलरी कुणाची, नेहाची. सपोज जर हे आपल्याला डायरेक्ट एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट जर फाइंड आउट करायचा असता, म्हणजे इन्स्टेड ऑफ ऑप्शनल क्लास, तर आपण आपल्याला काय करावं लागलं असतं, हे स्टेटमेंट आहे गेट, हे लास्टला अपेंड करू, म्हणजे आपल्याला डायरेक्ट एम्प्लॉय क्लासचा डायरेक्ट ऑब्जेक्ट भेटून जाईल आपल्याला. करेक्ट. तर हे असे वेने आपण हायेस्ट सॅलरी फाइंड आउट करू शकतो. काय केलं ह्याच्यामध्ये, आपण जस्ट लिस्टला एक फर्स्ट काय केलं, आपण क्लास क्रिएट केला, कोणचा, एम्प्लॉयचा. त्याच्यामध्ये 2 फील्ड ॲड केलाय, नेम आणि सॅलरी. एक कन्स्ट्रक्टर ॲड केला, कारण व्हॅल्यू सेट करण्यासाठी, आणि गेट मेथड यूज केली. आणि ह्याच्यामध्ये टू स्ट्रिंग नावाची एक मेथड इम्प्लिमेंट, म्हणजे ॲड केली त्याच्यामध्ये. आणि आपण ह्याच्यामध्ये 4 एम्प्लॉय क्लास ॲड केले, 4 एम्प्लॉय ॲड केले यामध्ये. तर ह्याला काय केलं आपण, जी एम्प्लॉय आहे त्याला काय स्ट्रीममध्ये कन्वर्ट केलं. नंतर त्यामध्ये मॅक्स नावाची मेथड आहे का, कशामध्ये, स्ट्रीममध्ये. तर ही काय करते, कम्पेअर करून मॅक्स सॅलरी फाइंड आउट करते. इथं कम्पेअरिंग डबल, ह्याच्यामध्ये आपण लॅम्बडा यूज केलेले आहे. करेक्ट. आणि इथं आपल्याला ऑप्शनल क्लास रिटर्न करते ही मॅक्स मेथड. तो गेट मेथडने आपल्याला डायरेक्ट एम्प्लॉय क्लासचा ऑब्जेक्ट भेटला. तर ह्या वेळेने आपण हायेस्ट सॅलरी काढली एम्प्लॉयची फ्रॉम लिस्ट. तर नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, काउंट द फ्रिक्वेन्सी ऑफ इच कॅरेक्टर्स इन स्ट्रिंग. तर काउंट करायचे की एक कॅरेक्टर किती वेळेस ऑकर झाले ते ह्याच्यामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये. करेक्ट. आता सपोज एच किती वेळेस ऑकर झाले, 1, ई 1. आता एल किती वेळेस झाले, 3 टाइम्स, हे 2 आणि 1 इथं, म्हणजे असं. तर काउंट काढायचं आपल्याला किती वेळेस कोणचं कॅरेक्टर ऑकर झालंय ते. आता हे स्ट्रिंग दिली त्यांनी. आता ह्या सेम स्ट्रिंगला घेऊ आपण, स्ट्रिंग str. तर हे स्ट्रिंग आहे. करेक्ट. तर फर्स्ट काय करावं लागेल आपल्याला, ह्या स्ट्रिंगला स्ट्रीममध्ये कन्वर्ट करावं लागेल. करेक्ट. त्याच्या आधी आपल्याला इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट करावं लागेल ह्याला. करेक्ट. स्ट्रीममध्ये कन्वर्ट करायच्या आधी. करेक्ट. ह्यामध्ये मॅप डॉट ऑब्जेक्ट नावाचं एक ह्यामध्ये फंक्शन आहे, म्हणजे एक मेथड आहे. ते काय करणार, आता ह्या कॅरेक्टर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार की, फॉर एक्झाम्पल एच आहे, ही काय करणार, कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. एक सिंगल कॅरेक्टरमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागणार. करेक्ट. तर फर्स्ट काय करावं लागणार, आता फॉर एक्झाम्पल हे जर मी एक्स असं जर केलं, तर हे काय करणार, नंबर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार आहे. नंबर म्हणजे हे ASCII व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करणार नव्हतो. करेक्ट. पण आपल्याला काय करावं लागेल, कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करावं लागणार ह्याला.
करेक्ट. तर आपण कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करू याला. कसं कन्वर्ट करणार? कास्टिंग करणार इथं. हे काय झालं? कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे नंबर जो आहे याचा ASCIIचा नंबर हा कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट झाला. नंतर काय आहे? कलेक्ट नावाची मेथड आहे आणि त्याच्यामध्ये कलेक्टर्स ग्रुपिंग बाय नावाचं फंक्शन आहे. त्याच्यामध्ये ॲज अ की म्हणून काय घ्यावं लागेल आपल्याला? ॲज अ हे वर्ड घ्यावं लागतं, म्हणजे कॅरेक्टर घ्यावं लागेल एक, म्हणजे हे ॲज अ की म्हणून घ्यावं लागेल आणि व्हॅल्यू म्हणून ॲज अ म्हणजे किती वेळेस ऑकर झालंय ते ॲज अ व्हॅल्यू म्हणून घ्यावं लागेल. करेक्ट. तर फर्स्ट काय करावं लागेल आपल्याला? आता ही ग्रुप बाय फंक्शन काय करते? 2 पॅरामीटर ऍक्सेप्ट करते. करेक्ट. एक फंक्शन्स आणि दुसरं हे क्लासिफायर एक्सटेंडचं, म्हणजे 2 पॅरामीटर हे ऍक्सेप्ट करते. करेक्ट. आता फर्स्ट काय करू? कॅरेक्टर घेणार आहे. करेक्ट. तो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट ॲज अ कॅरेक्टर हे घ्यावं लागेल. मग आपण काय करू? तो लॅम्बडा यूज करू इथं पण, म्हणजे जे कॅरेक्टर येईल, म्हणजे जी फर्स्ट एच इटरेट होईल ॲज अ एच म्हणून कन्सिडर करेन तो. फॉर एक्झाम्पल सेकंड काय करावं लागेल? काउंट करायचं. आता एच किती वेळेस ऑकर झालंय याच्यामध्ये? एकच वेळेस ऑकर झालंय. मग त्याचा काउंट, त्यासाठी एक काउंटिंग मेथड काउंट करण्यासाठी किती वेळेस ऑकर झाले त्यासाठी एक मेथड आहे त्यामध्ये कलेक्शन्स डॉट कलेक्शन्स डॉट सॉरी कलेक्टर्स मध्ये येते बहुतेक. कलेक्टर्स डॉट काउंटिंग. तर एक ह्याच्यामध्ये मेथड आहे ती कलेक्टर्स मध्ये मेथड आहे ती काउंटिंग नावाची. मग आता इथं काय करणार? फर्स्ट ह्याला आपण हे इकडे घेऊ सेमीकॉलन. आता फर्स्ट काय करणार? जे कॅरेक्टर येईल, आता एच येणार आहे इथं फॉर एक्झाम्पल फर्स्ट, ते एच म्हणजे हे तर येणार आहे तो. करेक्ट. नेक्स्ट काय एच की एच किती वेळेस काउंट झाले ती ही वाली मेथड, म्हणजे हे कॅल्क्युलेट करणार आहे किती वेळेस ऑकर झाले ते. कलेक्टर डॉट काउंटिंग मेथड. आता बघू, याला रन करू एकदा, ते बघू आउटपुट काय येते ते. सॉरी, आपण काय केलं? त्याला रिटर्नच केलं नाही. मॅप थोडं फॉर एक्झाम्पल मॅपमध्ये आपण हे करू. आता चेक करू आपण रिझल्ट काय शो करते. बघा, हे स्पेस आहे, म्हणजे हा 1 जे ऑकर झाले ते हे स्पेसचं आहे. किती वेळेस आहे? 1 वेळेस आहे. आर किती वेळेस आहे? 1. आता एल किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे. करेक्ट. 3 टाइम आहे. 3 टाइम हा बा एल 3 टाइम्स. ओ 2 टाइम्स. तर हे होतं एक कॅरेक्टर, म्हणजे एक स्ट्रिंगमधलं एक दिलेल्या स्ट्रिंगमध्ये सिंगल एखादा कॅरेक्टर किती वेळेस ऑकर होतोय ते फाइंड आउट करायचं होतं. काउंट युजिंग स्ट्रीम मीन्स जावा 8. तर नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे फाइंड फर्स्ट नॉन रिपीटेड कॅरेक्टर युजिंग जावा 8. आता नॉन रिपीटेड म्हणजे आता फॉर एक्झाम्पल टेस्ट नावाचं इनपुट आहे, स्ट्रिंग आहे ही. तर ह्यात नॉन रिपीटेड कुठलं आहे फर्स्ट? आता फॉर एक्झाम्पल टी ही फर्स्ट, म्हणजे इथं रिपीट झालेली ही फर्स्टला, म्हणजे इथं पण टी आहे फर्स्ट ह्याला आणि लास्टला पण टी आहे, म्हणजे ही रिपीट झालेली आहे. आपल्याला नॉन रिपीट काढायचे, म्हणजे ही फर्स्ट नॉन रिपीटेड आहे, म्हणजे येस पण आहे पण ते सेकंड आहे. ही फर्स्ट वाला फाइंड आउट करायची आपल्याला. तर मग त्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला? तर ह्याचं आपल्याला हे स्ट्रिंगला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? फर्स्ट इंट स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आता फर्स्ट काय करू? स्ट्रिंग str आणि टी मध्ये केलं. करेक्ट.
तर ह्याला फर्स्ट काय करावं लागेल आपल्याला, इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट करावं लागेल. करेक्ट. इंट स्ट्रीममध्ये कन्वर्ट केल्यानंतर याला मॅप डॉट ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याला कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ह्यानी मॅप टू ऑब्जेक्ट ह्या मेथडने कशामध्ये, कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण इच कॅरेक्टर आपल्याला चेक करायचे नॉन रिपीटेड. करेक्ट. आता हे इथं लॅम्बडा यूज करू आपण, ते एक्स केलं. आता हे काय झालं, नंबर भेटेल आपल्याला. जर ह्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, कॅरेक्टरमध्ये. इथं कॅर करावं लागेल, म्हणजे काय करेल तो आपल्याला कॅरेक्टरमध्ये कन्वर्ट करून देईल. आता नेक्स्ट आपल्याला कलेक्ट वापरावं लागेल. कलेक्ट मेथडमध्ये काय आहे, कलेक्टर्स म्हणजे ग्रुप बाय आपल्याला यूज करावं लागेल. कुठलं कॅरेक्टर किती वेळेस, आधी काउंट वॉकर करावं लागेल, तो किती वेळेस कुठलं कॅरेक्टर ऑकर झाले ते. कलेक्टर्स ग्रुपिंग बाय. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार, आता आधी काउंट करावं लागेल त्याचा, काउंट किती, कुठलं कॅरेक्टर किती वेळेस ऑकर झाले ते. करेक्ट. त्यासाठी आपण काय करू, फर्स्ट पॅरामीटर काय करणार, काउंट करणार. म्हणजे काउंट म्हणजे सॉरी, फर्स्ट पॅरामीटर काय करणार, कुठलं कॅरेक्टर इथं करणार. आता सपोज टी, तर इथं टी येणार. आणि जी ह्यामध्ये 3 पॅरामीटर लागतात आपल्याला, एक इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करण्यासाठी एक लागणार आहे, आणि एक हे कोणचं कॅरेक्टर किती वेळेस ऑकर झालंय त्याचा काउंट मेंटेन करण्यासाठी एक पॅरामीटर लागणार आहे. आता ही जी आहे फर्स्ट पॅरामीटर, ही कशासाठी, ही कुठलं कॅरेक्टर आहे ती त्यासाठी फर्स्ट पॅरामीटर आहे. सेकंड जे पॅरामीटर आहे ह्याच्यामध्ये, सेकंड पॅरामीटर ह्यासाठी लागणार आहे की इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करण्यासाठी, ज्या ऑर्डरनी आपला डेटा इन्सर्ट होणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये कलेक्शनमध्ये, ती ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लिंक लिस्ट यूज करावं लागेल. म्हणजे लिंक हॅश मॅप यूज करावं लागेल त्यासाठी आपल्याला. कारण मॅप यूज करतोय ना आपण, की आणि व्हॅल्यू, त्यासाठी मॅप यूज करावं लागेल. कोणचं, लिंक्ड हॅश मॅप. तर सेकंड फंक्शन कोणचं आहे, लिंक्ड हॅश मॅप. करेक्ट. इथं मेथड रेफरन्स यूज करतो आणि न्यू कीवर्ड म्हणजे ही इन्सर्शन ऑर्डर प्रिझर्व करणार. म्हणजे ज्या ऑर्डरने डेटा मॅपमध्ये म्हणजे लिंक्ड हॅश मॅपमध्ये जाणार आहे त्या ऑर्डरनेच तो स्टोअर करणार आहे. आता नेक्स्ट काय आपल्याला पाहिजे, टी म्हणजे टी किती वेळेस ऑकर झाले ती काउंट पाहिजे आपल्याला. त्यासाठी काय यूज करावं लागेल, कलेक्टर्समध्ये मेथड आहे काउंट नावाची. करेक्ट. कलेक्टर्स काउंटिंग नावाची मेथड आहे यामध्ये. हां, करेक्ट. आता जर ह्याला रिटर्न जर केलं तर आपल्याला काय करणं आहे, कोणचं कॅरेक्टर किती वेळेस ऑकर झाले ते हा रिझल्ट शो करण. पण आपल्याला काय करायचं आहे, सेकंड हायेस्ट फाइंड आउट करायचं आहे ना. करेक्ट ना. करेक्ट. त्यांनी काय केलं, कुठलं कॅरेक्टर किती वेळेस ऑकर झाले ते हे केले, म्हणजे मेंटेन केले त्यांनी. करेक्ट. आपल्याला काय करायचे, नॉन रिपीटेड फर्स्ट फाइंड आउट करायचे. हे आपल्याला ह्याच्यावर नाही, आपल्याला काय करावं लागेल, हे फर्स्ट रिमूव्ह करू, म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये लिहू. करेक्ट. मग आता काय करावं लागेल आपल्याला, मॅपमध्ये तर डेटा भेटलेला आहे. आता काय करायचं, जस्ट फर्स्ट किती वेळेस, म्हणजे आपल्याला ज्याची व्हॅल्यू फर्स्ट टाइम म्हणजे 1 ऑकर झालेली आहे. फॉर एक्झाम्पल याचं ईची व्हॅल्यू 1 आहे आणि एसची बी व्हॅल्यू 1 आहे. करेक्ट. म्हणजे एस म्हणजे ई ॲज अ की झाली आणि 1 ॲज अ व्हॅल्यू झाली. करेक्ट. मग तर आपल्याला काय झालं, ह्या ऑर्डरने डेटा स्टोअर झालेला आहे तिथं कशामध्ये, मॅपमध्ये. करेक्ट. तर आपल्याला काय करायचं आहे, हे चेक करायचं आहे की इटरेट करायचं ह्याला कशाला, मॅपला, आणि ज्याची फर्स्ट रेकॉर्डची व्हॅल्यू 1 भेटन म्हणजे ती नॉन रिपीटेड असणार आहे. करेक्ट. आता बघा हे टीचा काउंट त्याने मेंटेन केला फर्स्ट याला, ईचा सेकंड याला. म्हणजे जशा ऑर्डरने डेटा पुट केलाय आपण इन्सर्शन ऑर्डरने, म्हणजे ज्या ऑर्डरने आपल्याला
डेटा मॅपमध्ये गेला त्या ऑर्डरनीच त्याने मेंटेन केलेला आहे लिंक्ड हॅश मॅपनी. आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे ज्याची व्हॅल्यू 1 आहे, फर्स्ट रेकॉर्ड म्हणतोय ऑकर होईल, ती नॉन रिपीटेड असणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, स्ट्रीम यूज करायचे. करेक्ट. त्यासाठी एंट्री सेट यूज करावं लागेल. तर का, कारण ही स्ट्रीम मध्ये आपल्याला कन्वर्ट करून देते आपल्याला एंट्री सेट. करेक्ट. आता नेक्स्ट काय करायचे आपल्याला, स्ट्रीम मध्ये मेथड येतात. आता कुठली मेथड आहे त्यामध्ये, फिल्टर नावाची मेथड आहे. आता फिल्टर नावाची मेथड काय करते, ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू देते. आपल्याला काय करायचे, ज्याची कीची व्हॅल्यू 1 असन इनिशियल लेवलला, म्हणजे ज्याचं बी फर्स्ट रेकॉर्ड आपल्याला भेटन ॲज ती नॉन रिपीटेड असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये काय करणार आपण, फाइंड आउट करणार. कसं करणार, आता फॉर एक्झाम्पल ह्यामध्ये एक्स, म्हणजे इथं आपण काय करणार, लॅम्बडा एक्सप्रेशन यूज करणार. आता एक्स डॉट गेट, इथं जर आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची, गेट व्हॅल्यू, ज्याची व्हॅल्यू 1 असन म्हणजे तो नॉन रिपीटेड असणार आहे. फर्स्ट म्हणतोय मी, कारण ह्याच्यापर्यंत जाणारच नाही, हीच रेकॉर्ड भेटून जाईल आपल्याला इटरेट करताना. करेक्ट. नंतर त्याला काय करणार आपण, त्याची व्हॅल्यू घेणार ॲज इट इज मॅपनी, व्हॅल्यू जस्ट फेच करणार आपण, म्हणजे व्हॅल्यूच्या म्हणजे की फाइंड आउट करणार. ह्यामध्ये आपण काय केलं, एक लॅम्बडा एक्सप्रेशन यूज केलं आणि गेट की नावाचं म्हणजे मेथडनी आपल्याला की भेटून जाईल, कुठलं फर्स्ट नॉन रिपीटेड आहे ते. करेक्ट. इथं आपण काय करणार, जस्ट फाइंड बाय फर्स्ट करणार आणि गेट मेथडनी आपल्याला जस्ट कॅरेक्टर रिटर्न करणार, ते कॅर CH केलं आणि ह्याला प्रिंट करू जस्ट CH. आता ह्याला रन करू आपण, बघू काय आउटपुट येत आहे ते. जस्ट जे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं ते भेटलं, म्हणजे नॉन रिपीटेड फर्स्ट. आता फॉर एक्झाम्पल इथं जर मी टी ॲड केलेला असला तर ह्या केसमध्ये काय आपल्याला आउटपुट काय भेटणं आवश्यक आहे, येस. करेक्ट. येस भेटलं, म्हणजे हा आता फर्स्ट नॉन रिपीटेड कॅरेक्टर फाइंड आउट करायचं होतं युजिंग जावा 8. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, फाइंड इव्हन नंबर युजिंग स्ट्रीम API. तर ह्याच्यामध्ये एक लिस्ट दिलेली 1 2 3 4 5 6 7 पर्यंत. त्यातले आपल्याला काय करायचे, इव्हन नंबर फाइंड आउट करायचे. करेक्ट. आता इव्हन नंबर कुठले, 2 4 6 हे काय झाले, इव्हन नंबर झाले. तर आपल्याला इव्हन नंबर फाइंड आउट करायचे युजिंग स्ट्रीम. तर फर्स्ट काय करू आपण, याला लिस्टमध्ये कन्वर्ट करू. इंटीजर लिस्ट इक्वल ॲरेज ॲज लिस्ट, याला लिस्टमध्ये आपण कन्वर्ट केलं. करेक्ट. आता काय करायचे, स्ट्रीममध्ये काय आहे, आपल्याला फिल्टर नावाची मेथड आहे. तर त्यामध्ये काय, एक लॅम्बडा एक्सप्रेशन यूज करायचं आणि एक्स मॉड्यूल 2 इक्वल 0. जर आता 1 बाय 1 ह्यामध्ये एक 1 बाय 1 फेच करणार कोण, ह्या लिस्टमधून स्ट्रीम API स्ट्रीम. करेक्ट. स्ट्रीम मेथड. मग ते काय करणार, आता सपोज 1 येणार, 1 मॉड्यूल 2, ज्याची बाकी 0 येते तर इव्हन नंबर आहे, ज्याची बाकी 0 पासून काय येत असेल 1 2 3 काय असेल ते असेल एक्सेट्रा, तर ती ऑड नंबर असणार आहे. करेक्ट. ज्याची बाकी 0 येते तो इव्हन नंबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जस्ट प्रिंट करू याला युजिंग फॉर इच लूप, प्रिंट. आता जस्ट याला प्रिंट करू, बघा हे 2 4 6 म्हणजे इव्हन नंबर आले. आता सपोज जर मला ऑड नंबर फाइंड आउट करायचे तर ऑड नंबर, तर त्या केसमध्ये काय करावं लागेल आपल्याला,
ऑड नंबर. तर लिस्ट डॉट स्ट्रीम ते सेम लॉजिक राहणार. सेम लॉजिक राहणार ह्यामध्ये पण. मॉड्यूल टू नॉट इक्वल 0 एवढंच डिफरन्स राहणार. आणि फॉर इच लूप म्हणजे जे प्रिंट करण्यासाठी आपण यूज करतो, म्हणजे इटरेट करण्यासाठी यूज करतो. सॉरी, प्रिंट आला. तर हे ऑड नंबर प्रिंट होईल. इथं काय नॉट दिलेलं आहे तेवढं बघा. हे ऑड म्हणजे फर्स्ट केसमध्ये इवन झाले, सेकंड ह्याच्यामध्ये ऑड झाले. करेक्ट. तर हे होतं इवन ऑड, म्हणजे इवन ऑड नंबर फाइंड आउट करायचे युजिंग स्ट्रीम एपीआय. तर नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे फाइंड सम ऑफ ऑल नंबर्स युजिंग स्ट्रीम. आता हे आपल्याकडे लिस्ट आहे 1 2 3 4, जे पण ही लिस्ट आहे त्याचे सम करायचे आपल्याला. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट ही लिस्टमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ॲज अ लिस्टमध्ये कन्वर्ट करतो. फर्स्ट लिस्टमध्ये कन्वर्ट केलं. आता आपल्याला काय करावं लागणार, स्ट्रीम एपीआय यूज करायची आपल्याला. करेक्ट. तर स्ट्रीम, आता ह्याच्यामध्ये स्ट्रीम एपीआय मध्ये मॅप टू इंट नावाची एक मेथड आहे. मॅप टू इंट हे काय करणार, इंट स्ट्रीमचा रिटर्न करणार. ही मेथड काय करणार, इंट स्ट्रीमला रिटर्न करणार. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये लॅम्बडा एक्सप्रेशन यूज करू. एक्स डॉट सम नावाची मेथड आहे यामध्ये. आता ही काय करते, सम नावाचे रिझल्ट रिटर्न करणार आहेत ना. काय आउटपुट देते ते बघू. करेक्ट. ही सम म्हणजे सम रिटर्न केली याची 25 येते याची. तर आउटपुट आले. नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, हे स्ट्रिंग दिलेले आहे, म्हणजे स्ट्रिंग सॉरी हे ॲरे दिलेला आहे ॲज अ इंटिजर. तर आपल्याला काय करायचं, याला शॉर्टिंग ऑर्डरमध्ये कन्वर्ट करायचं याला. करेक्ट. तर हे असं आउटपुट आलं पाहिजे 1 2 3 4, आणि ही अनसॉर्टेड ॲरे दिला आहे आपल्याला. करेक्ट. तर फर्स्ट काय करू, आपण ह्याला कन्वर्ट करू अशामध्ये ॲरेमध्ये, म्हणजे सॉरी लिस्टमध्ये, कलेक्शनमध्ये कन्वर्ट करू याला. लिस्ट ॲरेज ॲज लिस्ट. तर याला कलेक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे ॲज अ लिस्टमध्ये. करेक्ट. तर आता काय करू, याला लिस्ट डॉट स्ट्रीममध्ये शॉर्ट नावाची मेथड आहे. तरी कन्वर्ट ही कशामध्ये, शॉर्ट नावाची मेथड आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये कन्वर्ट करते. तर आपण ह्याला एका लिस्टमध्ये कन्वर्ट करू. तर शॉर्टेड ॲरे म्हणजे काय केलं आपण याच्यामध्ये, लिस्टमध्ये जी शॉर्ट केला असेंडिंग ऑर्डर, ती कशामध्ये, लिस्टमध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे आपल्याला काय भेटली, ॲज अ लिस्ट भेटली. आणि प्रिंट करू ह्यामध्ये. हा, एक्सपेक्टेड आउटपुट आला. म्हणजे आपण काय पाहिलं, ह्याच्यामध्ये अनशॉर्टेड ॲरे दिला आहे, त्याला शॉर्टिंग करायचं होतं युजिंग स्ट्रीम. तर आपण काय केलं, त्याला लिस्टला
तर स्ट्रीम फंक्शन यूज केलं, त्याच्यामध्ये सॉर्टेड नावाची मेथड आहे. ही मेथड काय करते, सॉर्टिंग करते ह्या फॉर्मॅटमध्ये. आणि त्याला आपण काय केलं, एका लिस्टमध्ये सॉर्ट केलेला डेटा कशामध्ये आपण घेतला, तो लिस्ट म्हणजे लिस्टमध्ये कन्वर्ट केला. हे आपल्याला शॉर्टेड लिस्ट भेटली आणि हे जस्ट आपण प्रिंट केली. थँक्यू.